दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांना कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणलं। परंतु गेल्या 15 दिवसांपासून आमदार गजानन लवटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतलं नाही। मतदारसंघात विकास कामे असो की सामान्य जनतेच्या प्रश्नांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्या असोत, यासह आमदारांनी कुठलेही प्रशासकीय कार्यालयात सामान्य जनतेसह कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवला नाहीये किंवा आंदोलनही केलेली नाही। त्यामुळे आमदार गजानन लवटे यांच्या कार्यप्रणालीला नाराज होऊन शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक प्रदीप वाडकर यांनी पक्षाला आज रामराम ठोकलाय। यासह प्रदीप वडतकर हे बच्चू कडू यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। यासह त्यांच्यासोबत प्रहारमध्ये 10 वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते हे सुद्धा प्रदीप वडतकर यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार असून आज ते बच्चू कडू यांच्या रॅलीमध्ये सहभागी सुद्धा आहेत। प्रदीप वडतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात शिवसेनेला मोठी खिंडार पडणार आहे। मी आधी तसा 1987 पासून संभाजीनगरचा शिवसैनिक आहे। अमरावतीमध्ये आल्यानंतर मी बच्चूभाऊ यांच्या प्रहारसोबत एक 10 वर्ष चांगली सेवा केली। परंतु मध्यंतरीच्या काळात दर्यापूर मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर मी उबाटामध्ये प्रवेश केला। मला शिवसेना जिल्हा समन्वयक उबाटाचं पद देण्यात आलं। परंतु सद्यस्थितीत जे कामकाज चालू आहे आमदाराचं, यांच्या कामावर माझी तीव्र नाराजी आहे। कारण लोकांनी ज्या भावनेनं त्यांना निवडून दिलं, पण त्या दृष्टीतून त्यांचं कुठल्याही प्रकारचं पाऊल नाही। शिवसैनिकाची असंख्य नाराजी आहे। त्यामुळे मी आज बच्चूभाऊंनी जसं शिवसेनेची शिंदे गटाची उमेदवारी घेतली आणि ते बिनविरोध झाले आणि माझे जुने सहकारी असल्यामुळे, माझे फॅन असल्यामुळे मी परत त्यांच्या शिंदे सेनेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत। विकास कामासाठी विरोधक असल्यामुळे फार कमी यांना निधी भेटला। विकास कामं कुठलेही झाले नाहीत। कार्यकर्त्यांना विचारून कुठल्याही प्रकारचे विकास कामं टाकले जात नाहीत आणि कायम कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न सध्याचे जे आमदार आहेत लवटे साहेब हे डावलत असतात। त्यामुळं लोकांची तीव्र नाराजी आहे आणि माझ्यासोबत या सध्याच्या या प्रवेशामध्ये असंख्य दर्यापूर तालुक्यातील जे जुने माझे सहकारी आहेत प्रहारचे आणि सोबत जुळलेले जे नवीन उबाटाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या आजच्या घडीला बच्चूभाऊंच्या सोबत 1-2 दिवसात जाहीर प्रवेश करणार आहेत। नाही, निश्चितच मी भाऊचा फॅन असल्यामुळे जे मी प्रहारमध्ये काम केलं 10 वर्ष, पूर्ण जिल्ह्यात मी प्रहार संघटना बांधली। आज माझे सर्व सहकारी प्रहारमध्ये आहेत आणि त्यांनीच मला आग्रह धरला आणि माझ्याही मनात होतं बच्चूभाऊंच्या सोबतच आपण काम केलं पाहिजे, म्हणून मी माझा जाहीर प्रवेश बच्चूभाऊंच्या सोबत करणार आहोत। तुमच्या मतदारसंघातील जे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक, हे सुद्धा आपल्यासोबत राहतील? हां, माझ्यासोबत जे कट्टर शिवसैनिक आहेत ते सुद्धा येणार आहेत।